इमॅजिन एक 16 वर्षाचा तरुण, त्याच्यासोबत मोजकीच लोक आणि एका छोट्याशा मंदिरात घेतलेली ती शपथ जिने अख्खा इतिहास पलटून टाकला। ही गोष्ट आहे 1645 सालीची, जेव्हा स्वराज्याचं पहिलं बीज पेरलं गेलेलं। नमस्कार मंडळी, मी आयुष बोराडे आणि तुम्ही पाहता स्वराज्य संघर्ष, एक अशी एपिक सिरीज ज्याच्यामध्ये आपण रायरेश्वराच्या शपथेपासून ते रायगडावरच्या राज्याभिषेकापर्यंतचा जो स्वराज्याचा प्रवास आहे तो पाहणार आहोत। हा आहे एपिसोड 1, रायरेश्वराची शपथ। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ कशी घेतली, त्यांच्यासोबत कोण कोण होते आणि हा दिवस इतका खास का मानला जातो। 1645 सालीमध्ये महाराज फक्त 16 वर्षाचे होते, पण त्यांची स्वप्न साधी नव्हती, त्यांना स्वराज्य उभारायचं होतं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, स्वराज्य म्हणतो ते नेमकं काय? तर मित्रांनो, स्वराज्य म्हणजे आपल्या स्वतःचं एक स्वतंत्र राज्य, जिथं कोणावरही अन्याय होणार नाही, गोरगरिबांवर जुलूम होणार नाही, आया बहिणी सुरक्षित राहतील आणि आपण कोणाच्याही आदेशाखाली राहता कामा नये। आपल्या स्वतःचं एक स्वतंत्र राज्य म्हणजे स्वराज्य। मित्रांनो, हे स्वराज्याचं स्वप्न खरं तर जिजाऊ आणि शहाजी राजांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पाहिलेलं स्वप्न होतं, परंतु काही अडचणी आणि काही कारणांमुळे ते पूर्ण झाले नाही। आता हे काय अडचणी होत्या यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी त्यावर देखील एक व्हिडिओ बनवेल। आणि हे स्वराज्याचं स्वप्न त्यांना सध्या तरी विसरावं लागलं, पण जिजाऊंच्या मनात सतत स्वराज्याचे विचार असायचे, म्हणूनच त्यांनी शिवबांना लहानपणापासूनच रामायण महाभारतासोबत शहाजी राजांच्या वीरगाथा आणि स्वराज्याचं स्वप्न जे अपूर्ण राहिले, जे त्यांना पूर्ण करायचे, याचं ज्ञान दिलं। आपल्या मातृभूमीवरून परकीय सत्ता पळवून लावायची हे विचार लहान शिवबा राजांच्या मनात ठामपणे बसले। पण महाराजांना हे देखील माहिती होते की हे सगळं करणं इतकं सोपं नाही। त्यासाठी त्यांना गरज होती ती एकनिष्ठ आणि समान विचारांच्या माणसांची। म्हणून त्यांनी दादोजी कोंडदेव, जे की महाराजांचे गुरु होते, त्यांच्या मदतीने आपल्या मावळ्यांशी गुप्तपणे चर्चा सुरू केली आणि काही निवडक लोक आपल्या विश्वासात घेतली। ही काही निवडक लोक ठरली महाराजांचे पहिले सहकारी। आता ती कोण होती? तर ती होती येसाजी कंक, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजी काका पासलकर व इतर काही। ही ती लोक होती जी स्वराज्यासाठी एका हातात जीव घेऊन चालायचे तर दुसऱ्या हातात तलवार। ही अशी लोक होती जी कधी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी जीव द्यायची वेळ आली तर या मुठीतला जीव सहज सोडतील, पण या हातातली तलवार शेवटपर्यंत नाही सोडणार। आणि फायनली ती वेळ आली जेव्हा महाराज आणि त्यांचे मावळे रायरेश्वराच्या मंदिरात पोहोचतात। महाराज त्यांच्या रक्ताचा थेंब शिवलिंगवर वाहून रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेतात की या क्षणापासून आम्ही आमच्या मातृभूमीला परकीय सत्तापासून मुक्त करू। आम्ही एक स्वराज्य उभारणार आहोत, जिथं कोणावरही अन्याय होणार नाही, कोणावरही जुलूम होणार नाही व सर्वांना न्याय मिळेल आणि आपल्या आया बहिणी व लहान पोरं आणि देऊळ सुरक्षित राहतील। त्यांच्या मावळ्यांनी देखील ही शपथ ताकदीने घेतली आणि जय भवानी, हर हर महादेव अशा गर्जना देत त्यांच्या मावळ्यांनी आणि महाराजांनी ही शपथ संपवली। पण शपथ संपवताना महाराजांचे मावळे त्यांना काय म्हणाले की शिवबा, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याशी एकनिष्ठ राहू आणि हे स्वराज्य उभारताना आम्हाला आमचा जीव जरी द्यावा लागला तरी आम्ही पुढे मागे विचार करणार नाही। मित्रांनो, यातून समजून घेण्यासारखी गोष्ट काय, तर ही शपथ फक्त बोलण्यासाठी नव्हती की 4 मित्र सोबत आले आणि काहीतरी सिक्रेट मिशन तयार केले, तशी नव्हती, तर ही होती स्वराज्याच्या दिशेने पहिलं पाऊल। पण ही तर फक्त सुरुवात होती। रायरेश्वरावर शपथ घेतल्याच्या काही दिवसातच महाराजांनी त्यांचा पहिला किल्ला जिंकला। जर तुम्हाला त्या किल्ल्याबद्दल काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत महाराजांनी त्यांचा पहिला किल्ला कसा जिंकला, त्यांच्यासोबत कोण होते आणि काय स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली की 16-17 वर्षाच्या महाराजांनी एक असा मोठा किल्ला जिंकला। जर तुम्हाला स्वराज्याचा हा थरारक प्रवास अनुभवायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व इतर अपडेट्स, रील्स आणि फॅक्टसाठी माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय शिवराय।